सावंतवाडी येथील पतंजली योग वर्गाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न. सावंतवाडी दिनांक 3 जून 2026 रोजी पतंजली योग वर्ग ओंकार बिल्डिंग, वैश्यवाडा, सावंतवाडी येथे योग वर्गाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजचा हा विशेष योग वर्ग महिला पतंजली समिती सावंतवाडी तहसील संघटन मंत्री तथा योग शिक्षिका सौ मृणाली बाबली गवंडे यांनी घेतला. योग वर्गाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज वर्गात विशेष होम हवन करण्यात आले. तसेच वर्षभर नियमित येणाऱ्या सर्व योग साधकांचा योग कक्षा प्रमुखांतर्फे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक साधकांनी योग साधनेमुळे त्यांच्या तब्येतीत झालेल्या सकारात्मक सुधारणांबद्दल आपले अनुभव सांगितले. या वर्गाचे मुख्य प्रणेते तथा ज्येष्ठ योग शिक्षक दिलीपजी भाईप यांनी उपस्थित साधकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी दिगंबर काका शिरसाट, दया काका शिरसाट, डॉक्टर रोहिणी बांदेकर, सौ अपर्णाताई भाईप, पतंजली योग समिती सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे, किसान सेवा तहसील प्रभारी नारायणराव राणे, सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मणजी राणे आणि अनिलजी बांदेकर उपस्थित होते. त्यांच्यासोबतच संजयजी म्हापसेकर, संदीपजी पाटे, डॉक्टर समता धुरी, सौ मनीषाताई वाडकर, वामन सुकी हे सर्व नवीन सहयोग शिक्षक आणि इतर सर्व योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग कक्षा प्रमुख दिलीपजी भाईप आणि बाबली गवंडे यांनी सर्व योग साधकांनी वर्षभर दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले. तर सहयोग शिक्षक संजयजी म्हापसेकर यांनी या योगवर्गापासून प्रेरणा घेऊन लवकरच एक नवीन योगवर्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केले. स्वर्ग्योरिव भूम्ना पृथिवीव वरिम्ना तस्या आस्ते पृथिवी देव यजनी पृष्ठे अग्निमन्नादमन्नाद्यायादधे ॐ उद्बुद्ध्य स्वाग्ने प्रतिजागृहे त्वमिष्टा पूते तगं त्रिजेथामयञ्च अस्मिन् तदस्ते अद्युत्तरस्मिन् विश्वे देवा यजमानश्च सीदत. अच्छी प्रकार से जब अग्नि प्रदीप्त हो जाए उसके पश्चात अथ आचमनम् ॐ अमृतोपस्तरणमते स्वाहा ॐ अमृताभिधानमते स्वाहा ॐ सत्यं यशः श्रीर्महेशिः श्रयतां स्वाहा. अथ अंगस्पर्शः ॐ वाङ्महाद्यस्तु ॐ नसोर्मे प्राणोऽस्तु ॐ अक्ष्णोर्मे चक्षुरस्तु ॐ कर्णयोर्मे श्रोत्रमस्तु ॐ बाह्वोर्मे बलमस्तु ॐ पूर्वोर्मओजोऽस्तु ॐ अरिष्टानि मिङ्गानि तनुस्तन्वा मे सहसन्तु. अथ जलप्रोक्षणम् ॐ अदितेऽनुमन्यास्व ॐ अनुमतेऽनुमन्यास्व ॐ सरस्वत्येऽनुमन्यास्व ॐ देवसवितः प्रसुवयज्ञं प्रसुवयज्ञपतिं भगाय दिव्यो गन्धर्वः केतपुः केतं नः पुनातु वाचस्पतिर्वाचन्नः स्वदतु. ॐ अग्नये स्वाहा इदमग्नये इदन्न मम ॐ सोमाय स्वाहा इदं सोमाय इदन्न मम ॐ प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतये इदन्न मम ॐ इन्द्राय स्वाहा इदमिन्द्राय इदन्न मम ॐ सूर्यो ज्योतिर्ज्योतिः सूर्य स्वाहा ॐ सूर्यो
यो वर्चो ज्योतिर्वर्च स्वाहा ॐ ज्योतिसूर्यो ज्योति स्वाहा ॐ सजुर्देवेन सवित्रा सजुर्सतेन्द्रवत्या जुषाणः सूर्यो वेतो स्वाहा ॐ अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नि स्वाहा ॐ अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्च स्वाहा ॐ स्वाहा ॐ सजुर्देवेन सवित्रा सजुरात्रिर्वेतु स्वाहा घोरग्नये प्राणाय स्वाहा इदमग्नये प्राणाय इदं नमः ॐ भुवनाय वेपानाय स्वाहा इदं गायवे पानाय इदं नमः ॐ स्वरादित्याय व्यानाय स्वाहा इदमादित्याय व्यानाय इदं नमः ॐ भूर्भुवस्वरग्निवाय वादितेभ्यः प्राणापानव्यानेभ्यः स्वाहा इदमग्निवाय वादितेभ्यः प्राणापानव्यानेभ्यः इदं नमः ॐ आहो ज्योतिरसोऽमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो स्वाहा ॐ या मेधां देवगणपितरश्च उपासते तया मामद्यमेधयाग्ने मेधाविनं कुरु स्वाहा ॐ विश्वानि देव सवितर्दुरितानि परासु वा यद्भद्रं तन्नहासु वा स्वाहा ॐ अग्नेनयसुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नम उक्तिं विधेम स्वाहा ॐ सर्वं वै पूर्णाग्वं स्वाहा ॐ सर्वं वै पूर्णाग्वं स्वाहा ॐ सर्वं वै पूर्णाग्वं स्वाहा ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ मला वाटायचं सकाळी उठायला पाहिजे लवकर आता काय म्हणजे कामं आहेत खूप डोक्यात विचार चालू असतात पण म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला न करण्यासाठी हजार कारणं असतात पण त्याचं आणि एकच कारण असतं की आपण ती गोष्ट करायची ते कारण आपण शोधायला पाहिजे आणि आपण आपलं ते काम करायला पाहिजे तसं आहे त्यामुळे मी सकाळी म्हणायचं आता लवकर उठायला पाहिजे आता लवकर कसं येणार पण आता मी काय मला ऑटोमॅटिकच जाग येते 4-5 दिवस मी उठायला त्यामुळे ऑटोमॅटिकच जाग येते आणि म्हणजे मला झोप पण चांगली लागते आणि जरा शरीर पण जरा थकवा येतो त्यामुळे बरं आहे बरं वाटतं सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांचे आभार. आई वडीलमध्ये दोघेही खूप वर्षापासून करतायत योगा पण आमच्यात ते अजून सुरू होत नाही पण आता आम्ही चालू केलं आहे नवीनच जॉईन केलं आहे. आता बघू कसा त्याचा फायदा होतो. तो योग करून आम्ही आता म्हणजे तब्येत वगैरे आमची बसून काम असतं दोघांचंही त्यामुळे तेवढं होत नाही योगा करणे किंवा कुठलीही एक्सरसाइज करणे पण आता आम्ही चालू केलं आहे सुरू केली आहे आता नियमितपणे करू. धन्यवाद. या वर्धापन दिनाच्या आणि सर्वात ह्या वर्गातला विद्यार्थी पण इथे ढग कोण नाही सगळेच हुशार. त्यामुळे योगामुळे मला एक निर्णय क्षमता एक वाढली डिसिजन घेण्याची
ती त्याच्यात जरा शरीराची हे होत होती, पण सुदृढपणा येत होता, पण मन हे नव्हतं माझं, स्थिर नव्हतं किंवा काही निर्णय पटकन होत नव्हते. त्या योगामुळे काही गोष्टी अंतर ह्याच्यातल्या हे समजलं की निर्णय पटकन, म्हणजे पटकन असे नाही पण चांगले निर्णय घेता येतात. मन हे असतं. जरा सगळे डिसिजन लेट झाले पण योगामुळे तो योगामुळे फायदा झाला. शरीर होतं माझ्या हिशोबाने सुदृढ, पण मन हे नव्हतं, स्थिर नव्हतं किंवा हे नव्हतं काय बॅलन्स. त्यामुळे हळूहळू त्या योगामुळे ही प्रगती झाली माझ्या आणि त्याप्रमाणे आणि पुढे येईनच. आणि योग साधक झालो आहे तसा, पण तशी माझी अजून प्रगती व्हायची आहे. मग मी त्याच्यामध्ये अजून झोकून देईन योगात. नमस्कार, मी आनंद चव्हाण. मला तर योग वर्ग जॉईन करून 4 महिने आले. मला वर्षभर मणक्यांचा त्रास आहे, कमरेचा. डॉक्टरकडे जायचो, डॉक्टरने मला आसनं वगैरे दिली. आसनं वगैरे मी करायचो, कधी महिनाभर गॅपही पडायचा. पण त्याच्यात जास्तीत जास्त माझं 2 किलो वजन कमी आलं. पण नंतर मला समजलं की एका डॉक्टरने सांगितलं की तू शक्यता योग वर्ग वगैरे जॉईन कर. तर मी इथं म्हणजे चौकशी केली. विकास सुखे म्हणून अगोदर विठ्ठल मंदिरमध्ये जायचं. तिथं त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने मला सांगितलं की ते वैश्यवाड्यातच योग वर्ग चालू आहे. तर संजय म्हापसेकर तिथं जातो. आणि मी त्यांच्या घरातून बाहेर पडत असताना संजय म्हापसेकर मला समोर दिसला. मी त्याला विचारलं, त्याने सांगितलं उद्यापासून ये. तरी मी माझे बरे 8 दिवस गॅप पडले आणि 8 दिवसानंतर मी अचानक इथं सोमवारची माझी सुट्टी असते, मी असं बघण्यासाठी म्हणून आलो आणि इथं जॉईन झालं. आता त्या दिवशी अचानक योग वर्गात वजन घेतलं तेव्हा माझं 70 किलो वजन झालं. म्हणजे 80वरनं मी 70. मलाही माहीत नाही की एवढं माझं वजन कमी झालं. आणि या वर्गाचे आणि सरांचे मी खरोखर याच्यासाठी आभारी आहे. सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप. आणि मी तर गवंडे सर आणि गवंडे मॅडम यांच्या तर शेजारी आहे, त्यामुळे त्यांचं जे काय चालू असते धावपळ आणि रोजची त्यांची जी दैनंदिन धावपळ असते, तरी पण सकाळी उठून रोज 5:30 वाजता योगा वर्ग सुरू करतात. तर मी बघते आणि ते खूप म्हणजे तसं सोपं नाही आहे. आपलं रोजचं झोपायला रोज म्हणजे का आपण लवकर झोपतो असं नाही, इतर पण कामं असतात, इतर पण गोष्टी असतात. ते सगळं करून पण ते सकाळी एवढं उठून ते वर्षभर आता हा जो योग वर्ग सुरू ठेवला आहे ते त्यांचं खरोखर खूप कौतुक करण्यासारखं आहे. त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवा द्यायच्या. रोजच सकाळी उठून हे करणं, आपली सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आणि परत दिवस म्हणजे इथे योग वर्गात पण त्या इतक्या फ्रेश असतात, उत्साही असतात गवंडे सर आणि मॅडम. त्यामुळे मला त्यांचं खरोखर खूप कौतुक वाटतं. आणि त्यांनी हा जो योग वर्ग सुरू ठेवला ही खूप छान गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्वांना त्याचा खूप उपयोग झाला. आणि मी तर खूप उशिराच इथे योग वर्गात सुरू म्हणजे आलेल्या योग वर्गात आणि आल्यानंतर मला सहयोग शिक्षकाचं प्रशिक्षण मिळालं. आणि त्यामुळे मला कळलं की म्हणजे महर्षी पतंजलीने जे हे योग सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आसनं, प्राणायाम आणि ध्यान म्हणजे इथे त्यांनी आसनाने आपण शरीराचं जे आपलं स्वास्थ्य आहे ते आपण चांगलं ठेवू शकतो. त्याच्यामुळे आपण प्राणायामने श्वासावर कंट्रोल करून आपलं त्याच्यासाठी त्यांनी प्राणायाम ठेवले श्वासासाठी. आणि आपल्या मनासाठी त्यांनी ध्यान म्हणजे त्यांनी शरीराचं आणि श्वासाचं आणि आपल्या मनाचं आणि ह्या 3ही गोष्टीचा विचार करून हा योग हे रोजचा हा जो योग वर्ग आहे तो सर्वसामान्यांना खूप सोपा आहे. म्हणजे याच्यावरून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. आणि जर आरोग्य चांगलं असेल तरच आपण म्हणजे आपण म्हणतो आरोग्य धनसंपदा. आरोग्य म्हणजे फक्त शरीराचं नसून मनाचं पण आहे.
आणि हे आपण डॉक्टर जे औषध देतो तो पण ह्या मनाचं आरोग्य चांगलं करू शकत नाही, पण हा योगा वर्ग आपल्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. त्यामुळे ह्याचा सगळ्यांना खूप फायदा आहे. आपलं मन आपण आरोग्य ठेवण्याचं काम आपल्याच हातात आहे, ते आपणच करू शकतो. हे आपल्याला योगाने आपल्याला योग आपल्याला देतो. त्याच्यामुळे खरोखर सगळ्यांनी ह्या योगाचा आपल्या स्वतःसाठी, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. धन्यवाद. आज वर्धापन दिन आहे योगा ओंकार बिल्डिंग योग दिनाचा, त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा भरपूर. जूनमध्ये सुरू झाला, मी जॉईन झाले जुलैमध्ये. त्यामुळे मला माझा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणजे असं सांगायचं आहे की माझा पण वेट लॉस, ॲक्च्युली मी जॉईन केलेलं वेट लॉससाठी, त्याचा मला फायदा झाला. पहिल्या 2-3 महिन्यात 4 महिन्यात मी काउंट केलेलं, किंवा 3 किलो माझं वजन कमी झालेलं, त्यानंतर काउंट केलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण योगा करून श्वासावरती कंट्रोल करू शकतो, आपण चिडचिडेपणा कमी करू शकतो. याचा पण मला खूप फायदा झाला. स्वभाव थोडा चिडचिडा होता, त्याच्यात थोडी थंडपणा आला असं मला वाटतं. त्याच्यामुळे ह्याचा मला स्वतःला फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंच आम्ही सुद्धा सगळ्यांनी प्रयत्न करूया. आम्ही स्वतःच्या फॅमिलीमध्ये, स्वतःच्या कुटुंबात हे क्लास सुरू करूया, जेणेकरून आपल्या कुटुंबाला पण त्याचा फायदा होणार. जेणेकरून आपण शेजारी जे बाजारी आहेत त्यांना पण आपण सांगू शकतो योगा करा, त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यापासून आपण कसं आपल्याला शरीरात आपला फायदा होऊ शकतो, तसं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एवढंच पडला सांगा. मी पहिल्यांदा वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देते. मी इकडे जानेवारीमध्ये जॉईन झाली. त्याच्या आधी मी गार्डनमध्ये त्याच्याकडे फिरायची आधी 5:30 वाजता जायची सकाळी उठून. चौघडे वहिनी आणि मी पहिल्यांदा जायचो. तिला मग थंडीचा असं त्रास व्हायला लागला, मग मी आणि सासूबाई जायची सकाळी उठून. नंतर मग आमच्याकडे आती आमची पडलेली घरात, त्याच्यामुळे मग रोहिणी बांदेकर वहिनीने बोलवलेलं. मग त्यांच्यानी मला सांगितलं असं योग वर्ग सुरू केला ओंकार बिल्डिंगमध्ये, मग तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हा म्हणून. मग मला सांगितलेलं जाऊबाई तू आणि सासू या म्हणून. मग जाऊबाई आणि मी इकडे सुरू झाला. पण चांगला अनुभव आला, म्हणजे छान वाटतं सगळं. आमचे पूर्ण दिवस चांगला होतो आणि मन निरोगी राहतं. एवढं नगरपालिकेत सुरू होते त्यावेळी जॉईन झाले. तिथून मी योगा करते. अगोदर मला वाटायचं, मी माझी ज्यावेळी नोकरी होती त्यावेळी वाटायचं मी खूप चालते वगैरे, खूप आहे, कशाला पाहिजे योगा, हे करत होते माझे मिस्टर. त्यावेळी मला म्हणजे पटतच नव्हतं, नकोच, मी एवढं चालणं बिलणं आहे. आणि नंतर मी 2019 जॉईन झाली आणि तेव्हापासून आवड निर्माण झाली. आणि आता मला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. म्हणजे झोप वेळेवर लागते, विचार कुठले वाईट येत नाही, किंवा असं म्हणजे फोन आपोआप पडतो. 10 वाजता जरी 9 वाजता जरी आलं, फोन जर सोडायचा असेल तर हा योगा नेहमी करा. प्राणायाम केल्यामुळे आपोआप फोन हातातला पडतो, त्यामुळे फोन बंद आणि वेळेवर जाग येते. म्हणजे 4:30 झाले की आपोआप उठायला होतं आणि बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. ट्रीटमेंट म्हणजे मला स्किनचा आजार होता, तो मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्याबरोबर मी भरपूर प्राणायाम करते. कपालभाती अर्धा तास घरात करायची. आता मी इकडे येते ना, तर मी घरात अर्धा तास कपालभाती 15-20 मिनिटं अनुलोम एवढं करायचं. आता बऱ्यापैकी फायदे झालेले. धन्यवाद. संदीप मेन नाव सर. नमस्कार. योगामुळे फायदा म्हणजे असा, त्याचे असंख्य फायदे आहेत. ते सांगणं हे ना, प्रत्येकाला काय काय मिळतो फायदा, तो खूप फायदा आहेत योगाचे. जे काही जिममध्ये जाऊन किंवा ग्राउंडवर जाऊन तुम्हाला फक्त शारीरिक मिळतात फायदे, शारीरिक म्हणजे तंदुरुस्तपणे. योगामुळे असं आहे की आतून मनसुद्धा त्याने हे मनावर सुद्धा ताबा येतो, श्वासावर कंट्रोल होतं आणि पण शारीरसुद्धा तुम्हाला भरपूर असे फायदे आहेत. त्यामुळे मला 2 महिन्यामध्ये माझं 2 ग्राम HB वाढलं. बाकीचे तर मला फायदे झालेले आहेत, पण आता हे याच्यामध्ये 2 ग्रॅम माझं HB वाढलं. आणि आता ह्या सगळं जे श्रेय जातं आमचे गवंडे सर,
ह्यांना खरंच मनापासून खूप खूप आभार. बाकी सगळेजण येतात आणि वर्धापन दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काका बोला, अनुभवाचे बोल बोला. गुरु मिळालेलं दुसरं काय, आणि योग म्हणजे ओळख वेगळी हे करता आली नाही, म्हणजे करता येत नाही. पण आम्हाला चांगलं प्रशिक्षण मिळालं, पण आमची पायाचे हे वगैरे असल्यामुळे आम्हाला त्याच्यात जास्त हे म्हणजे सहभाग करता येत नाही, त्याचं दुःख आहे. पण तुमच्या या वर्धापनिमित्त तुम्हाला शुभेच्छा. पाय दुखत तुम्ही आला की सगळं काही पॉसिबल आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन योगा. कॅन्सर असो किंवा कुठलाही आजार असो, सगळं योगाने सिद्ध होतं. आता कालच आम्ही 10 माणसं रांगणेगडावर गेलो. योग फक्त का, किती स्टॅमिना वाढला बघायला. लोकांना 2-2 तास लागतात, आम्ही फक्त पाऊण तासात वरती टॉपवर केलं फक्त. आणि जी लोक माझ्याबरोबर आली त्यांना मी ते योग शिकवत होतो. तर ती काल त्यांचा अनुभव ऐकला की 40-45 मिनिटात वर टॉपवर जाणं, ते सुद्धा वयस्कर लोकांना घेऊन गेलो होतो मी. फक्त उतरायचा थोडासा प्रॉब्लेम होतो, 1-1.5 तास लागतो. कधी रांगणेगडावर गेलाय? रांगणेगडावर यांची ट्रिप काढा आपण. बघा कसं आहे रांगणेगड. बारीक एवढी वाट आहे, पण ती अशी वरती एकदम स्टीप आहे, एकदम वरती जायचं, परत खाली यायचं. बघा किती स्टॅमिना वाढतो तो योगाने. आणि प्रत्येक टायमाला प्राणायाम वगैरे करताना पाठीचा कणा ताठ ठेवायचा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगलं म्हणजे एक फायदा भेटेल. आणि जितकी तुम्ही कपालभाती करता तितकंच तुम्ही अनुलोम विलोम करायचं. कपालभाती जर 500 केलात तर तुम्ही अनुलोम विलोम सुद्धा 500च करायचं. कारण कपालभातीमुळं शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. ती थंड करण्याकरता अनुलोम विलोम करायचं 500 वेळा. लक्षात घ्या. आता योग सुरू आहे. आणि तुम्ही आता किती योग शिक्षक बनवले इथे? तुमच्या वर्गातले आणि 6 माझ्या दोघे 6 जास्तीत जास्त बनवायचे हे करा, म्हणजे फॅक्टरीत काढा योग शिक्षकांची. तुम्हाला पुढच्या वर्धापनाच्या शुभेच्छा. जे आता योग शिक्षक झाले आणि आपण माझे मित्र चव्हाण साहेब, त्यांनी मला 14 फेब्रुवारीमध्ये कार्यक्रम होता 20वा वर्धापन दिन, त्यानिमित्तानं मला विनंती केली आपण जाऊया. मग गेले ते 5 दिवस आम्ही तिथे तो कार्यक्रम पाहिला आणि आम्हाला खूपच बरं वाटलं. मग 6व्या दिवशी आम्ही गवंडे सरांच्या या योग वर्गामध्ये आम्ही दाखल झालो. ते 14 फेब्रुवारीनंतर 19 फेब्रुवारीपासून आज तागायत आम्ही निरंतर इथे येत आहोत. आणि त्याचा फायदा आम्हा दोघांना तर भरपूर झाला आणि होतही आहे. तसं इतर सर्वांना होईल अशा अपेक्षा करतो. आणि वर्ग असा चालू व्हावा अशी आमची काही करणारे खूप अभिनंदन आणि आभार आहे. योग वर्ग सुरू करून खरोखर म्हणजे सगळ्यांनाच इथे जे आहे ते सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला आहे. पण जे होम हवन करतो त्याच्यामुळे आजूबाजूच्यांना पण त्याचा बराचसा फायदा झाला आहे. मी अप्रत्यक्षित झाला फायदा झाला आहे. असंच कार्य पुढे चालत करून दे. होता एकच आहे की आपण सगळे व्यायाम करू शकतो, पण शरीर, मन आणि आत्मा एका ठिकाणी आणण्याचं काम फक्त योगाच करू शकतो. त्यामुळे हे निरंतर सगळे चालू राहत असून आणि पुढे बघूया आता कसे वर्ग सुरू करायचे, काय करायचे आहे संदर्भात आपण सांगितलंच पुढे आपण. आणि सरांना शुभेच्छा वर्धापन दिनाच्या सगळ्यांना. मी प्रथम योग शिक्षण योग करण्याच्या दृष्टिकोनातून 14 फेब्रुवारीला जे पतंजलीचं 20वा वर्धापन दिनानिमित्त जे सुरू झालं होतं त्या ह्याच्यात प्रथम आलो. 5 दिवस केले. त्या 5 दिवसाच्या कालावधीत आमचे गवंडे सर आम्हाला घरी भेटतात मोठे कट्ट्यावर, पण तिथं भेटून म्हणाले आमचा योग वर्ग विनाशुल्क तिथं चालू असतो आपल्या बिल्डिंगमध्ये, तर तुम्ही त्याचा लाभ घेतला तर बरं होईल. आम्हालाही एक योग साधन मिळतील. आणि कुमटेकर आमचे मित्र यांनाही रिक्वेस्ट केली. त्याप्रमाणे मी ते 5 दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच इथे येण्याचं सुरुवात केलं.
आता मी 3 महिने कसे क्रॉस केलेले आहे ते नियमित येतो, पण त्याचा आम्हाला वैयक्तिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या चांगला फायदा झाला आणि अशी जी सेवा चालू आहे ती निरंतर चालू आहे हे मी अपेक्षा करतो. पण एक सहकार्य करतात त्यांचं पण कौतुक करण्यासारखं आहे. कारण पूर्ण साथ देणं, बायकोची साथ असणं हे कोणत्याही कार्यात महत्त्वाचं असतं. तसंच जे नियमित ते योग साधक इथे जे येतात त्यांचे पण आभार, त्यांच्यामुळे हा वर्ग उभा राहिलेला आहे. आणि ही योग साधना जी आहे त्याच्यामध्ये आता मला निखारगे सरांची आठवण होते की तुम्ही 1.5 तास तुमचं संसारातले जे विचार आहेत, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, ते विसरू शकता. हीच जागा म्हणजे योगाची हे उद्दिष्टच हे आहे की तुमच्या मनाचे विचार शांत झाले पाहिजे, की तुमची जी मनात खळबळ आहे ती कुठे शांत झाली पाहिजे. हाच ह्या योग वर्गाचा मुख्य उद्देश आहे. आणि जर तुमची मन शांत असेल तरच तुमचं शारीरिक आरोग्य तुम्ही शारीरिक आरोग्य मिळवणार आहात. हे मुख्य ध्येय आहे योगाचं. आणि ध्यान हे आपण लास्ट स्टेप आहे सगळी योगाची. आपण बघतो की पतंजलीचे अष्टांग योग ते सांगितले की यम नियम याच्यापासून सुरुवात होतो. हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे की आपण प्रत्येक वेळी मेडिटेशन याचा उदो खूप करतो, पण ही आपली शेवटी ध्यानाची शेवटची अवस्था आहे. मनातील जे निगेटिव्ह विचार, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आपल्या संतांनी PhD आताच्या दृष्टीने केली नसेल, पण जे मनावर जे मनाचा जो अभ्यास करून त्याच्यासाठी जो त्या निगेटिव्ह विचारापासून दूर राहण्यासाठी आपल्याला ते हे पतंजली ऋषीने आपल्याला दिलेलं आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा. पतंजली योगदर्शनचा पण तुम्ही मुळापासून अभ्यास करा आणि आणखीन खोल अभ्यास करून आणखीन मानसिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न करा.